हाय हॅलो सर्वांना, वेलकम टू माय मिनी व्लॉग. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्वांच्या इच्छा चांगल्या पूर्ण करू देत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर सकाळ सकाळ मस्त अशी स्वामींची देवपूजा करून आपली सुरुवात झालेली आहे दिवसाची. त्यानंतर स्वामींना प्रसाद दिला, आपल्या छोट्या कारभाऱ्यांना प्रसाद दिला. त्यानंतर मस्त चहा पाण्याचं बघून घेतलं. एकीकडे चहा ठेवला, एकीकडे दूध तापत ठेवलं. तर मस्त चहा पाणी झालं. त्यानंतर नाश्त्याला करायचं काय म्हणून म्हटलं चला आज ढोकळा बनवूया. तर त्यासाठी इथं बेसन पीठ मस्त चाळून घेतलेलं आहे, म्हणजे गाठे वगैरे अजिबात होत नाही. तर एकीकडे मी ग्रीस करून घेते डब्याला, जेणेकरून आपल्याला तो स्पंज चिकटला नाही पाहिजे डब्याला. तर म्हटलं चला आजच्या व्लॉगमध्ये एक रेसिपी द्यायची, म्हणून म्हटलं नाश्त्याची रेसिपी शूट करू, कारण टाईम भेटला होता. तर म्हटलं चला शूट पण करून घेऊ. तर या बेसन पिठामध्ये मस्त हळद, मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि एकदम असं लम्स फ्री ह्याचं फेटून घ्यायचं. म्हणजे कसं अजिबात गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे या बेसन पिठात. तर असं एकदम मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एक इनोची पुडी आपल्याला लागणार आहे. तुम्ही खायचा सोडा वापरला तरी पण छान होतं. आता आज माझ्याकडे दही नव्हतं म्हणून दही नाही टाकलं, दही स्किप केलं. नाही तर तुम्ही दही पण टाका, एकदम टेस्ट छान ओरिजिनल स्वीट होममध्ये ढोकळा भेटतो तशीच येते. तर पाहिलं का नंतर इनो टाकून त्याच्यावरती थोडं पाणी टाकून ते एकदम मिक्स करून घेतलं. मस्त त्याने फर्मेंट झालं पीठ. तर त्याच्यानंतर म्हटलं नुसता ढोकळा लावून कसं चालेल, थोडी गॅसची बचत पण करायला हवी, म्हणून भात पण त्यासोबत लावला, त्याचाच फ्राईड राईस करून पोरांना नंतरच्याला खायला होईल म्हणून. त्यानंतर मस्त असा झाडाचा ताजा ताजा कढीपत्ता तोडला आणि त्याच्यासोबतच आता ओंजळवर मोगऱ्याची फुलं घेतली. आता जरी ओंजळवर असले तरी त्याचा सुगंध अख्खा घरभर पसरतो. जरी म्हणजे कसं मूर्तीला आनंद कीर्ती महान अशी गंमत झाली बरं का मोगऱ्यांच्या फुलांच्या बाबतीत. त्यानंतर घरी आले, मस्त एकीकडे आपला ढोकळ्याला शिजत होता, तर दुसरीकडे म्हटलं चला फोडणी देऊन घ्यावी. तर त्यासाठी मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर मस्त तेलात तडतडून त्याची फोडणी दिली. थोडंसं मीठ घातलं. त्यानंतर मस्त साखर घालून पाणी उकळे आणून दिलं आणि त्यानंतर पाहिलं का असा किती मस्त स्पंजी डोसा झालेला आहे. अजिबात तो जो की भांड्याला चिकटलेला नाही आहे. तर त्यावर मस्त फोडणी वगैरे घातली. तर आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ढोकळा कोणाकोणाला आवडतं त्यांनी कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर छान असा ढोकळा केला, मस्त मुलांनी पण एन्जॉय केला आणि आता मी पण पुढे खाते. तर खाताना तुम्हाला दिसते, आता खाताना मस्त तुम्हाला म्हणते की या तुम्ही पण खायला, पण आता काय करणार, इथून तर नाही देऊ शकत. त्यामुळे अशी रेसिपी बघितली ना सेम तशीच तुम्ही पण तुमच्या घरात करा आणि खा. सध्या मस्त खा आणि स्वस्त राहा अशीच म्हणायची वेळ आली, कारण पाऊस सगळीकडे आहे त्याच्यामुळे. तर आय होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. नंतर लेकीने माझ्या पायाला मस्त नेल पेंट वगैरे लावून दिली. तर मस्त माझी लेक माझी हौस पुरवते.